सो हाय मंडळी, कसे सगळे मजेत ना मजेत राहायला पाहिजे. सो सगळ्यात प्रथम तुम्हाला सगळ्यांना गुड आफ्टरनून. मंडळी आलो आहे आज भारजाला, गावच्या साईडला. म्हणजे मामाचा आज 65वा वाढदिवस आहे. सो आज आम्ही तिकडे चाललो, दोघेच जण आहे. आईला आणि पप्पांना बरं नसल्यामुळे आई थांबली, ती घरीच थांबले. सो आई आम्हाला दोघांनाच पाठवलं आहे. सो वाढदिवसानिमित्त मी आधी जाऊन आलो, फक्त साधवी फर्स्ट टाईम आली इकडे. सो आज हा व्हिडिओ तुम्हाला वाढदिवसाचा पाहायला मिळेल. सो आता आम्ही आलो आहे वाकण फाट्याला उतरलो आहे. इथून आपल्याला पालीला जायचं आहे, पालीमधून आपल्याला भारजाला जायचं आहे. सो बघा हा इथला प्रवास. हा वाकण आहे, या साईडला वाकण फाटा. सो इकडून खोपोली जवळ आहे आणि पाली पण. पाली जास्त जवळ आहे, खोपोली थोडी लांब आहे. म्हणजे खोपोली 48 किलोमीटर आहे आणि पाली 8 किलोमीटर आहे. सो आपल्याला पालीवरून जायचं आहे. पालीवरून हा मार्ग जरा सोपा पडतो मला. हे दिगारवा दिगारवा दिवा अरे दिव्यावरून सुटते ती. मग दिव्यावरून पनवेलला येते, पनवेलवरून रोहा, असं नागोदना रोहा वगैरे. हे बघ इथं डोसा भेटतो. तर आपण जरा नाश्ता वगैरे करूया. काय काय मावशी? साधा डोसा आहे आणि मसाला डोसा आहे, मिसळ वगैरे. काय करायचं आहे? डोसा ना. सो आपण जरा छोट्याशा हॉटेलमध्ये आलो. आत आहे ना बसलेला? नको, बाहेरच बसतो. इथे बसतो पंख्यात खाली. पुढे बसतो. हे साफ करा मग. सो वाकण फाट्याला आम्ही उतरलो आहे. त्यानंतर एक छोट्याशा हॉटेलमध्ये येऊन मिसळ मागवली आहे. त्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. सोबत थोड्या वेळात आता डोसा पण येईल. तो खाऊन झाला की आपण भेटूया. आता आपली विक्रम पकडली. विक्रम म्हणजे टमटम. इकडे रायगड भागामध्ये टमटमला डुगडुगी किंवा विक्रम या नावाचा होतो. आता आम्ही जागा चला. सो मंडळी आम्ही पालीतून टॅक्सी केली. टॅक्सीवर आता चाललं आम्ही भारजाला. इकडे बसली आहे समोर सानवी. तुम्हाला परिसर दा. सो मंडळी आम्ही पोचलोय गावी वगैरे. चेंज वगैरे केलं. संध्याकाळची वेळ आहे आता. सो म्हणजे ड्रेसिंग कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आम्ही आलो पाठच्या साईडला. तुम्हाला दाखवतो इथे काय. हे बघा, भरलेल्या लिंबाचं झाड आहे. हो, लिंबू. हे फर्स्ट टाइम बघितलं लिंबूचं झाड. काटे पण याला. हा बघा करवंदीचं झाड. हे काटेत.
आल्यानंतर आम्ही इथूनच लिंबू घेऊन येत असतो. बघा आमची बाय. हा काढणार व्हिडिओ. मग आता बघा. ब्लॉग दिसते. सगळे झाडे हो, आम्हाला नका दाखवू. ब्लॉग कोण बनवतो? मी यांना तेच बोलले. पाणी नाही आहे ना त्यामुळे ते झाड. हाय पाणीच नाही ना. तेच म्हणतो, कढीपत्ता लावेल. कुठे हा काय सांगू? कुठला या मोगऱ्याच्या झाडाला किती फुलं येतात. एक-एक गाडीला फुलं येतात. वाईट सांगू आता पाऊस आला ते मागं पोहोचू. हे काय कढीपत्ता? हे हा कढीपत्ता आहे. अच्छा गावठी कढीपत्ता. मी फर्स्ट टाइम हे सगळं पाहिलंय. बघा कढीपत्ता. हे मावशी माझी. तुमची सगळ्यांची खायची का? हा यांना ओळखलं. मैत्रीण. जय भीम. मावशी बरी आहेस ना? अरे व्हिडिओ बनवतोय. या मावशीला तर सगळे ओळखतात. तर जय मंडळी, आता आलो आपण विद्यालयामध्ये आजूबाजूच्या तुम्हाला सगळ्यांना दाखवून देतो. चल मंडळी हे बघा. हाय मंडळी, मला एक ठिकाणी आलो. आपल्याला चेअर दिलं. एक छोटंसं दुकान आहे आपल्याला चेअर दिलं बसायला थोडा वेळ. हवा छान लागते म्हणून जरा इथं बसलोय. छान वाटते. इथे तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. बघा कसं एकदम भारी वाटते हवेशीर. कारण की बघा आता किती दिवस झाले, ऑलमोस्ट आता 13 तारीख आहे. अर्धा महिना गेला जूनचा. सो ऑलमोस्ट आज 13 तारीख आली आहे. अजून पाऊस आला नाही. काय बोलायला आता. लास्ट इयरला तर फार मे महिन्यापासूनच पाऊस स्टार्ट झालेला. आता यावर्षी काय झालं काय माहिती पावसाळ्याला. सो एक मला असं वाटतं की आहे ना, हे बरेच लोक जंगलतोडी करतात त्याच्यामुळे हे सगळं झालं आहे. तर एक रिक्वेस्ट आहे की निसर्गासोबत काही हानी करू नका. कारण की असं बेकार आहे सगळं. निसर्गासोबत हानिकारण आपल्यासोबत पण हानीच होणार आहे. सो एक रिक्वेस्ट आहे, झाडे जगवा, झाडे वाचवा, झाडे लावा. सो एक रिक्वेस्ट आहे, झाडे लावा, झाडे जगवा आणि ते वाढवा पण. कळलं? खूप तुमची कळकळीची नम्र विनंती आहे. प्लीज झाडं तोडत जाऊ नका स्वतःच्या फायद्यासाठी. हे बघा मंडळी, ताईने किती छान व्यवस्थितपणे सेटिंग केलेली आहे दुकानाची. सो तुम्ही बघा. आणि ताई टेलर काम पण करतात. हे बघा. सो ताई कसं काय करतात तुम्ही हे सगळं? सगळं बरोबर करताय ऍडजस्ट. हो ना. बाकी साईड इथं- बिझनेस आहे तो माझा. हो ना. हा मी तेच बोलली. कारण दुकान वगैरे व्यवस्थित जिथलं तिथं सेटिंग वगैरे लावून हा मस्त चालतंय ना व्यवस्थित. आणि पोटापुरता आहे. हा छान वाटतं इथला आजूबाजूचा परिसर. ठीक आहे. हा
बाकी काय वाटतं तुम्हाला, असं काही तुमचं मत काय व्यक्त करता? काय नाही, आम्हाला छान वाटतं. हो ना? मनात एक साईड बिझनेस आहे. हा. घर सांभाळून, नोकरी सांभाळून, दुकान सांभाळते, हो. सगळं ऍडजस्ट. नोकरी पण करता ते तुम्ही? अरे वा, मस्त आहे. हो. हा हा हा. छान आहे. असंच पाहिजे आणि असंच राहू. थँक्यू. हा, ठीक आहे. तिचा फोटोशूट चालू आहे ते. बहुत ऑर्केस्ट्रा पण आहे. बर्थडे बॉयकडे झाला. मामा मामाचं फोटोशूट चालू आहे. मामाची ओळख करण्यासाठी सरांची. हे माझे मामा आहेत, त्यांचा वाढदिवस आहे आज 65वा. आणि कमेंटमध्ये सगळ्यांना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सगळ्यांना. माझा कुठला काय गिफ्ट नाही. हो ठीक आहे, चल आपलं पण गिफ्ट घेऊन येतो. काय 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 आणलंय तू? वॉच आणलंय. असं गिफ्ट सरप्राईज असतं, सांगायचं नसतं काय आणलंय ते. व्हिडिओ मध्ये कळेल ना. तू काय करते? तू काय आणलं? तूने क्या आया?
बाबा इकडे बघा. हां व्हिडिओ करतो. तुमच्याकडे बघतो माझ्याकडनं फोटो काढून 2 मिनटं एवढंच झालं. माता भीमाई माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज आमचे दादा सन्माननीय मारुतीराव गायकवाड असणाऱ्या सर्व पदाधिकारी तसेच सदर तालुका मंडळ पंचायत रजिस्टर नंबर 5756 चे सुप्रीम कमिटीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे
माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली नवकोटी लेकराची माय पाहिली नवकोटी लेकराची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली